नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर खास तुमच्याकरता गेले 30 वर्षाहून अधिक काळ पुणे शहरामध्ये पुणेरी बातमीपत्र देणारं एकमेव वार्तापत्र म्हणजे पुणे वृत्तदर्शन. मोहम्मद रफी हा तुमच्या आमच्या सर्वांचाच लाडका, आवडता आणि स्पृहणीय गायक. परंतु त्यांची आता जन्मशताब्दी सुरू होती आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला सुभाष जाधव लिखित पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ चित्रपट नाट्य अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं. संवाद आणि प्रतीक प्रकाशन यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोहम्मद रफी हे एक जागतिक कीर्तीचं व्यक्तिमत्व आणि तेही मुंबईमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं त्यांचा प्रवेश झाला आणि सूर ताल त्यांची खास मैफिल ते वेगळ्या पद्धतीत करत होती. परंतु नौशाद अनेक संगीतकार त्यांना वेगळ्या पद्धतीची गाणी दिली आणि त्यांच्या आवाजाचं मॉड्युलेशन हे आपल्याला निश्चित ऐकायला बरं वाटतं. तेव्हा जाऊयात आपण सुभाषचंद्र जाधव लिखित मोहम्मद रफी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन. सुद्धा एक चांगला लेख मोहम्मद रफींबद्दल आलेला आहे, तुम्ही वाचला असेल सगळ्यांनी त्याच्यामध्ये. आणि ही सर्व मोठी मंडळी आहे या क्षेत्रामध्ये होऊन गेल्यानंतर एक लिजंड आहे या सगळ्या क्षेत्रातली. 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष असतील तर ही मंडळी आपल्याला विसरू शकत नाही. ही गेलेल्या मंडळींची आठवण करणं, त्यानिमित्ताने कार्यक्रम करणं आणि आज आम्ही सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना आम्ही ऋण मानतो की ही सगळी मोठी मंडळी होऊन गेली की त्यांच्याबद्दल काहीतरी कार्यक्रम होणं, लोकांसमोर आणणं हा त्या पाठीमागचा उद्देश त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि रफी साहेब गायला आले, त्या मुलींकडे हात करत किस 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 किस. माझं नशीब त्या मी एवढं जोरदार होतं की त्या तो प्रसंग पाहिला, रफी साहेबांचा तो मिस्किलपणा पाहिला आणि लव्ह मॅरेज मध्ये ते गाणं आठवलं मला देवानंदचं की किस्मत को शायद याद आ गए हम. म्हणजे माझ्या नशिबाला ते तो प्रसंग पाहायची संधी मला मिळाली. तर हा असे रफी साहेब मिस्किल होते. रफी साहेब जेवढे मिस्किल होते तेवढाच हा माणूस म्हणजे जेवढा गायक म्हणून महान होता तेवढाच हा माणूस म्हणूनही महान होता. या पुस्तकामध्ये मी रफी गाता रफी दाता या प्रकरणामध्ये रफीच्या मधील माणुसकी आणि रफीच्या दातृत्वाचे अनेक किस्से सांगितले. पण ठीक आहे म्हणून हा असं काहीतरी धुंदीत होतो मी आणि त्यांना विचारलं मी की करू शकतो का असे, तर ते नाही म्हणाले. मला शेवटी नाराज झालो. परत बाहेर गाडीत येऊन बसलो आणि गाणी ऐकत बसलो. मी कधीही सांताक्रूजला होताना त्या मजारीपाशी गेलो की सलाम करतो त्याला. याचं कारण माझं प्रचंड प्रेम आहे त्या माणसावर. गाणी ऐकणं हा माझा छंद आहे. एक प्रसंग असा घडला माझ्या आयुष्यात की मोहम्मद रफी साहेबांना मी कधी बघितलेलं नाही. म्हणजे माझ्या नशिबात नाही ते कधी बघणं, दुर्दैवाचं. पण आज रफी साहेबांचं नाव घेतल्यानंतर मला खूप आठवण येतात. पण ती एक आठवण होती, झी टीव्हीचं जीवनगौरव अवॉर्ड मला मिळालं होतं आणि त्यावेळेला आमचे प्रोड्युसर होते. आमची सिरियल चालली होती त्यावेळेला, रेशीम गाठी असं काहीतरी, तुझी माझी रेशीम गाठ. तर त्यावेळेला आमचे प्रोड्युसर भोसले साहेब होते. ते मला म्हणाले की आपल्याला जायचं आहे शूटिंग संपल्यानंतर 6 वाजता जायचं आहे. आणि कुठे जायचं आहे? मयेकर साहेबांनी बोलवलं आहे. मयेकर साहेब म्हणजे झी टीव्हीचे